समाजाला किती भावनिक करायचं आणि समाजासमोर किती नौटंकी करायची हे शिकायचं असेल तर फक्त मनोज जरांगे याच्याकडून. कारण की आज उन्हामध्ये बसायचं म्हणजे समाजाला वेड्यात काढायचं, समाजाला भावनिक करायचं आणि तिथं गोळा करण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे. सगळ्या महाराष्ट्रातील गोरगरीब मराठ्यांना सगळ्याला माहीत झालंय मनोज जरांगे हा सेटलमेंट योद्धा आहे आणि हे सगळं सेटलमेंट करण्यासाठी चाललेला खटाटोपे, बाकी काही नाही. गोरगरीब मराठ्यांना काय मिळालं, गेल्या अनेक दिवसापासून ते आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषण वाशीला जाऊन आला, मुंबईला आझाद मैदानावरून जाऊन आला. त्यांनी काय दिलं ते फक्त सेटलमेंट मिळाले. त्याच्या कार्यकर्त्याला 1300-1350 कोटीचे कामं मिळवून दिले आणि त्याच्यामध्ये याची पार्टनरशिप आहे त्यासाठी. आणि आता पुन्हा काय झालंय, मराठा उपसमिती बरखास्त करा म्हणतोय. मराठा उपसमिती बरखास्त करा म्हणजे काय? विखे पाटील आता 1300-1350 विखे पाटलांनी माझ्या मते 900-950 कोटीचं काम दिलं, काही दुसऱ्या मंत्र्यांची टोटल 1300-1350 कोटी. मग विखे पाटलांनी आता 900-950 कोटीचं काम दिल्याच्या नंतर पुन्हा मागत असतील ते देणार कुठून? मग आता पुन्हा काहीतरी दुसरा उपसमितीचा अध्यक्ष बनवायचा आणि त्याच्याकडून पुन्हा पैसे मिळवायचे, त्याच्याकडून गुत्तेदारीचे कामं मिळवायचे आणि स्वतःचं घर भरवण्यासाठी हे चाललेला खटाटोप आहे, बाकी काहीही नाही. जरांगे कितीही उपोषण केले, किती आंदोलन केले, उन्हात केले, त्यांनी खरं तर कपडे काढून उन्हात बसावं आमची अशी मागणी आहे. कारण की याला एसी शिवाय करमत नाही, एसी शिवाय हा बसत नाही आणि हा म्हणतो मी उन्हात बसवतोय. सावलीत बसून कूलर लावून एसी लावून अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सलाईन घेणारा सलाईन योद्धा, हा मॅनेज असणारा योद्धा आणि खोके घेणारा योद्धा हा खोटं बोलतोय आणि कुठेतरी समाजाला भावनिक साथ घालण्याचा केविलवाना प्रयत्न आहे. परंतु त्यांच्या समाजाने त्याच्यातून काय बोध घ्यायचा तो समाजाचा प्रश्न आहे, ते आपण त्याच्यावर बोलणं योग्य नाही. मुख्यमंत्र्यांना सुद्धा बोलवायचं. हे बघा, मुख्यमंत्री आजपर्यंत कुठल्याही उपोषणाला कुठल्याही आंदोलनाला भेट द्यायला आलेले नाहीत. हा काय कुठतरी म्हणजे मोठा लागून गेलेला नाही किंवा मुख्यमंत्र्यांनी त्याच्याकडे यायला मुख्यमंत्र्याला पुन्हा एक खाल आणि याची भाषा भारी ना मुख्यमंत्र्याला फार खालच्या स्तराचं बोलण्याचं. जे शिष्टमंडळ याच्याकडे आजपर्यंत आलंय ते शिष्टमंडळ याच्याकडे पुन्हा येत नाही. कारण की हे फक्त शिष्टमंडळ आलं, खोके घेऊन सेटलमेंट करायचं पुन्हा मग पुन्हा काही नाही मिळत झाला की मग समाजाला भावनिक करण्यासाठी सांगायचं किंवा शिष्टमंडळाला शिव्या द्यायच्या. परंतु अगोदरच खोके घेतलेले असल्यामुळं पुन्हा त्यांना काही शिल्लक बोलता येत नाही. परंतु आता हे फक्त नौटंकी बहादर आहे. उपोषणावर उपोषण, आता शेवटचं उपोषण म्हणून आता किती उपोषण आहे ते समाजानेच आता त्याला विचारलं पाहिजे. आता शेवटची लढाई आहे, शेवटची लढाई म्हणून किती लढाया करायच्या हे समाजाने त्याला विचारलं पाहिजे. आणि खरं तर ईडब्ल्यूएस सारखं आरक्षण गेलंय आणि ओबीसी मध्ये घुसून काय फायदा झालाय? ओबीसी मधून जाऊन गोर गरीब मराठ्यांना ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेत त्याचा फायदा किती गरीब मराठ्यांना झाला, किती गरीब मुलांना झाला, किती ज्यांना नोकऱ्या मिळाल्या? हे काही नाही. फक्त जरांगे हा निजामी मराठ्यांसाठी, प्रस्थापित मराठ्यांसाठी काम करतोय. ज्यांना पंचायत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेमध्ये घुसखोरी करायची आणि ओबीसीच्या जागा बळकावायच्यात, ह्या लोकांसाठी जरांगे काम करतोय. त्यांच्याकडून खोके घेऊन, रसद घेऊन त्यांच्या जीवावर चाललेलं हे आंदोलन आहे आणि फक्त राज्य सरकारला वेठीस धरायचं. आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात बसतच नाही, ते विहिरीतच नाही तर पोऱ्यात कुठून येईल अशी परिस्थिती असताना चुकीच्या मागण्या करायच्या, ते कोणीही त्याच्या मान्य करू शकत नाही. तो उन्हात काय कपडे काढून जरी उन्हात बसला तरी सुद्धा त्याचं मागण्या मान्य होणार नाहीत. समाज किती आला आणि काही जरी झाला त्याच्या मागण्या आता मान्य होण्याच्या पुढे गेल्यात. ज्या नोंदीच नाहीत ते कुणबी प्रमाणपत्र भेटू शकत नाहीत. आता यांनी कुठतरी दादागिरी केली. जे बोगस नोंदीमार्फत कुणबी प्रमाणपत्र वाटप झालेत, गेल्या हैदराबाद गॅजेट काढल्याच्या नंतर बऱ्याच ठिकाणी बोगस नोंदीमार्फत प्रमाणपत्र काढलेत. मग आता ते कुठतरी व्हॅलिड होत नाहीत आणि व्हॅलिड होणार नाहीत तर कुठतरी अधिकाऱ्यावर प्रेशर करायचं, सरकारवर प्रेशर करायचं आणि ते व्हॅलिड करण्याचा प्रयत्न आहे. तुम्हाला सांगतो अनेक जिल्ह्यामध्ये जरांगीच्या ज्या पिलावळी आहेत, जरांगीच्या आसपास असणारे लोक ते कुठतरी त्या म्हणजे जे कुणबी प्रमाणपत्र वाटप करणारे समिती त्यांच्यावर जाऊन प्रेशर करण्याचं काम करतात. जिथे लोकांनी तक्रारी केल्यात तिथे जाऊन दादागिरी करण्याचं काम करतात. हे अनेक ठिकाणी उघड झाले आणि येणाऱ्या काळात असे बोगस प्रमाणपत्र वाटप झाले आम्ही उघड करत राहू आणि न्यायालयात आम्ही दाद मागणार आहोत. अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई झाल्या पाहिजे आणि ज्यांनी प्रमाणपत्र काढले त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाल्या पाहिजे. प्रसाद लाड काय मग काय 2-4 दिवस झोपलेला होता का? आता गडबडीने निघायला लागला. म्हणजे हे सगळे नौटंकी दिसतंय. सरकार आणि जरांगीची मिली भगत आहे. कुठंतरी जरांगीनी रडायचं आणि सरकारने द्यायचं, हे सगळं नाटक चाललेलं आहे. बाकी काही नाही, याच्यापेक्षा काही होणार नाही. सरकार याला काही देऊ शकत नाही. फक्त सरकार याला खोके देऊ शकतं, सरकार याला रसद देऊ शकतं आणि जरांगीला तेच हवंय. जरांगे गोरगरीब मराठ्यांसाठी काम करत नाही, आम्ही वेळोवेळी सांगत आलोय आणि त्याच्यातून ते तुम्हाला येणाऱ्या काळात सिद्ध होईल.
आता त्यांनी मगाशी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये म्हटलं की जे मराठा समाजाचे आमदार खासदार मंत्री आहेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वेगळीच धरून मराठा आरक्षण खेचून आणलं त्यावर काय वाटतं? याआधी बी तो बोलला, अनेक मराठा आमदार मंत्री बोलले, जे देता येतं ते दिलंय. परंतु जर असंविधानिक मागण्या आमदार करत असतील तर ते आमदार काय फक्त मराठ्यांच्या जीवावर निवडून आलेले नाहीत, त्यांना ओबीसीचे मतं लागतात ना. कारण की ओबीसीच्या ताटातलं जर कोणी वरबडून घेत असेल तर ओबीसी स्वस्त बसणार नाही. जर तुम्ही ओबीसीवर अन्याय करण्याची भाषा जर या आमदार सभागृहात बोलत असतील आणि सरसकट मराठ्यांचंच भलं करा आणि ओबीसीचं वाटोळ करा, हे जर एखादे आमदार बोलत असतात तर नक्कीच ते आमच्या हिट लिस्टवर राहतील आणि येणाऱ्या काळात त्यांना घराचा रस्ता दाखवण्याचं आम्ही काम करू. कारण की आजपर्यंत जे मराठा आमदार जरांगीच्या बाजूने बोललेत त्याला आम्ही घराचा रस्ता दाखवला. त्यामध्ये तुम्हाला डेमो माहिती आहे, बच्चू कडू अचलपूरचे आमदार, गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांचं डिपॉझिट जप्त झाले आणि आमच्या घनसावंगीचे आमदार 5 वेळा आमदार आणि 18 वर्षे मंत्री असणाऱ्या माणसाला घराचा रस्ता दाखवण्याचं काम ओबीसीने केलंय. आणि येणाऱ्या काळात जे जे चुकीच्या मागण्याला जरांगीच्या समर्थन करतील याला सुद्धा घरी जावं लागणार आहे आणि नक्कीच ओबीसी समाज त्याला घराचा रस्ता दाखवेल. तुमची आता भूमिका काय असणार? ते उपोषणाला बसणार आहे, ओबीसीची काय भूमिका आहे? ओबीसी हे बघा, आम्ही सध्या ओबीसी जातनिहाय जनगणना हा खरा मूळ गाभ आहे ओबीसीच्या आरक्षण असेल, ओबीसीचे प्रश्न मांडण्यासाठी. त्यासाठी आम्ही ओबीसीच्या 100 सभांचं नियोजन केलं. आमच्या 9 सभा झाल्यात. आज संध्याकाळी आमची आपलं सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यामध्ये संध्याकाळी सभा आहे, ओबीसी जातनिहाय जनगणना जनजागृती अभियान सभा. उद्या संध्याकाळी मेकर तालुक्यामध्ये सभा आहे, परवा लोणार तालुक्यामध्ये सभा आहेत. आमच्या 100 सभा लवकरच कंप्लीट होतील आणि जरांगीच्या आंदोलनाच्या अगोदर आम्ही सभेचं घोषणा केली. कारण की ओबीसीची हे जनगणना सुरू झाली पण त्यामध्ये ओबीसी जातीचा विविध जातीचा कॉलम नसल्यामुळं ओबीसीच्या तोंडाला पानं पोचल्या जात आहेत. त्याचा आम्ही जाब विचारण्यासाठी जातनिहाय जनगणनेचा आम्ही मुद्दा खांद्यावर घेऊन 100 सभा घेत आहोत आणि उपोषणच करावं आणि समाजाला वेड्यात काढावं आणि आपले घरं भरावेत असा आमचा कुठलाही हेतू नाही. आम्ही समाज जागा करून समाजाला न्याय मिळण्यासाठी लढत आहोत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.